रोहिणीताईंना किंवा काही वेगळे प्रश्न विचारायचे तुम्ही वेगळा टिकटॅक करू शकता. राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकरांचा अपमान केला, त्यामुळे ते जर का कधी भविष्यात नाशिक एक मिनिट मला इथं खरंच आपल्याला थांबवावं लागेल. ही प्रेस फक्त आणि फक्त फुके आणि एकूण महिला अत्याचाराचे प्रश्न याच संदर्भाने आहे. त्यामुळे मला ही चर्चा अजिबात डायल्यूट करायची इच्छा नाही आहे. हवं तर मी तुम्हाला याच्यावर वेगळा टिकटॅक 1 to 1 काय असेल ते देईल. जी 498 बद्दल 498A बद्दल जनरल प्रश्न विचारतात. तसं गैरवापर सुद्धा झालेले आहे, असे आरोप झालेले आहेत, त्याचे पुरावे सुद्धा आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकरणामध्ये. ओव्हरऑल जनरल विचारताय तसं गैरवापर सुद्धा होत असावा का असं तुम्हाला वाटतं? नाही, 498 मध्ये दादा 498A आणि 498B अशा आपल्याकडे आता 2 तरतुदी आहेत. त्यामुळे जर असं वाटलं की कोणीतरी गैरवापर करत आहे तर तुम्हाला लगेच त्याच्या अनुषंगाने 498B करण्यासाठी पुरुषांना सुद्धा अधिकार आहेच की. तुम्हाला काय वाटतं गैरवापर कुठे कुठे होत असेल? ऐका ना, मला काय वाटतं याच्यावर कोर्ट चालणार आहे का? मला काय वाटतं याच्यावर देवेंद्रजी निर्णय घेणार आहेत का? मला तर असं वाटतं की देवेंद्रजींनी आत्ता तात्काळ इकडे लगेच आलं पाहिजे. आणि हा प्रश्न नाही असा सॉरी, मी कायद्याची विद्यार्थिनी आहे त्यामुळे मी असं इतकं वेग नाही बोलू शकत. मी ज्या चौकटीत आणि त्या बेसमध्ये जेवढं बसू शकतं मी तेवढंच बोलू शकते.